नाट्य संमेलनाच्या शुभारंभाला अजित पवार जाणार नाहीत। पवारांसोबत एकाच मंचावर जाणं अजित पवार यांनी टाळलंय। निमंत्रण पत्रिकेत काय कोणाचीही नावं टाकली जातात असं देखील अजित पवार म्हणतायत आणि आपण या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना अधिकृतपणे आम्ही निमंत्रण दिलं होतं अशी प्रतिक्रिया यावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी दिलेली आहे। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला आजपासून पुण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। आजच्यापासून 3 दिवस हे संमेलन पुण्यात रंगणार आहे आणि त्यामुळे अनेक नाट्यप्रेमी आहेत ते आता पुण्यामध्ये येऊ लागलेले आहेत। आपल्यासोबत या नाट्य परिषदेचे स्वागतोत्सुक आहेत मेघराज राजे भोसले सर। काय सांगाल सर, नाट्य संमेलन होते, आजचा पहिला दिवस आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे? 3 दिवस हा सगळा सोहळा रंगतोय। निश्चितच पुणेकरांसाठी, पुणे जिल्ह्यातील सर्व कलावंतांसाठी, प्रेक्षकांसाठी अतिशय आनंदाची ही पर्वणी आहे। कारण 100वे नाट्य संमेलन पुण्यामध्ये होत आहे। आपण पाहिलं असेल तर नाट्य व्यवसाय, चित्रपट व्यवसाय याला प्रचंड साथ पुण्यामध्ये मिळते। पुणे ही आपण सांस्कृतिक राजधानी समजतो आणि अशा या राजधानीमध्ये नाट्य परिषदेच्या या 100व्या नाट्य संमेलनाचा शुभारंभ होतो आहे। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आज 5 तारखेला गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये अतिशय बरगतचा कार्यक्रम आता चालू आहे। सकाळी 8 वाजल्यापासून याला सुरुवात झाली। संध्याकाळी आज शुभारंभाचा कार्यक्रम होतोय। राजकीय नेते याला उपस्थित राहणार आहेत, शरद पवार स्वतः आहेत, अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत अशा प्रकारचं सांगितलं जाते। पण आत्ताच अजित पवारांनी असं म्हटलंय की अशा प्रकारची निमंत्रणं ही येत असतात आणि त्यामुळे या कार्यक्रमाला ते येणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तुमच्याकडून त्यांना अधिकृतपणे निमंत्रण गेलं होतं का? यस, निश्चितच अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि नेहमीच कलावंतांच्या पाठीचे असणारे व्यक्तिमत्व आहेत। मी स्वतः अध्यक्ष या नात्याने दादांना भेटलो होतो। त्यांच्या मदतीमधूनच आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात ते आयोजित करतोय। दादांना मी रीतसर निमंत्रण दिलेलं आहे, परंतु दादांचं पालकमंत्री म्हणून बरंच व्याप आहे, काम आहेत। निश्चित दादा या 3 दिवसामध्ये कुठे ना कुठे येतील। आज जरी पुण्यात जमलं नाही तर उद्या पिंपरी चिंचवडला येतील। आम्हाला आशा आहे की दादा दिवसभराच्या व्यापातून एक 5 मिनिट तरी येऊन जातील आणि दादांना निमंत्रण दिलं नाही असं होणारच नाही, शक्यच नाही। त्यामुळे असं काही नसणार आहे, केवळ त्यांच्या शेड्यूलमध्ये काही हे असेल त्यामुळे, पण दादा येतील असं आम्हाला पूर्ण खात्री आहे। 3 दिवसामध्ये अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील असं यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। पण अधिकृतपणे अजित पवार यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण गेलेलं होतं आणि त्यामुळे ते सुद्धा या कार्यक्रमाला येतील अशी अपेक्षा आयोजकांना आहे। कॅमेरामन सचिनसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। आजपासून पुण्यामध्ये 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन रंगते। या सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे आणि आपल्यासोबत प्रशांत दामले सर आहेत। सर, काय सांगाल? तयारी पूर्ण झालेली आहे, सोहळा आता हा सुरू झाला आहे। पुढचे 3 दिवस सगळे हे नाट्य संमेलन आहेत ते अनुभवायला मिळणार आहे, कशी तयारी? कसं आहे, नाटकाची जशी आम्ही तालीम करतो ना 30 दिवस, तशी प्रत्येक शाखेने, या पुणे शाखेने सुद्धा 30 दिवस तालीम केलेली आहे। तालीम म्हणजे काय, मेहनत, प्लॅनिंग, आणि आज ते एक्झिक्युशन होतं आहे आणि अतिशय सुंदर असा हा सोहळा चाललेला आहे। आणि खरं म्हणजे रंगकर्मींसाठी ही दिवाळी आहे, वर्षातून एकदाच जी येते खरी दिवाळी आमची ही दिवाळी आहे। कारण रंगकर्मी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम करत असतात, नाटक, सिनेमा, OTT, सिरियल। तर ही एकच अशी वेळ आहे की जिथे आम्ही एकत्र येऊन गप्पा मारतो, विचारांचं आदानप्रदान होतं आणि भेटणं होतं मुळात, नाही तर एकमेकांना भेटत नाही ना आम्ही। त्यामुळे आमच्यासाठी ही दिवाळीचा सणासारखा आहे। आणि यावेळेचं 100वे नाट्य संमेलन मोठं आहे, मोठं म्हणजे 5 महिन्याचं आहे। कारण हे जे आहेच, आज विभागीय संमेलनाचं आज उद्घाटन म्हणजे शुभारंभ झालेला आहे। अजून 5 विभागीय संमेलन आहेत। उद्या मुख्य संमेलन आहे पिंपरी चिंचवडला आणि मेमध्ये आपलं समारोप आहे। त्यामुळे 5 महिन्याचा मोठा काळ आहे आणि 22 ठिकाणी आमची नाट्य जागर स्पर्धा आहे आणि आजपर्यंत जवळजवळ 5-5.5 हजार एंट्री झालेल्या आहेत सर्व 6 आपल्या स्पर्धांसाठी। आणि मला खात्री आहे साधारणपणे मे समारोपापर्यंत आपण 9-9.5 हजार रंगकर्मींपर्यंत पोचू अशी आशा। संकल्प काय आहे? आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तुमच्याकडं अध्यक्षपद आहे, तुम्ही अध्यक्ष आहात। संकल्प काय आहे? मराठी नाट्य संमेलन हे अजून पुढे जावं यासाठी नेमकं काय? मराठी नाट्य संमेलन पुढे जाण्यापेक्षा मराठी नाटकातल्या काम करणाऱ्या कलाकारांनी पुढे जाणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांनी जी मेहनत घ्यायला पाहिजे ती घ्यायलाच पाहिजे। शासनाने जे करायला पाहिजे ते शासनानं करायला पाहिजे आणि प्रेक्षकांनी जे करायला पाहिजे ते प्रेक्षकांनी करायला पाहिजे। आपापली जबाबदारी नीट पार पडली तर
मला असं वाटतं की इतक्या धावपळीच्या आणि इतकी संकटं येऊनसुद्धा मराठी रंगभूमी गेली 250 वर्ष स्वतःच्या पायावर स्वतःच्या ताकदीवर उभी आहे. ती केवळ रसिक, प्रेक्षक आणि कलाकार आणि राजाश्रय या 3 गोष्टींमुळे उभी आहे. तर ह्याच गोष्टी अजून आपण फोकस करून अतिशय पद्धतशीरपणे काटेकोरपणे काम केलं तर मला नाही वाटत रंगभूमीला काही त्रास होईल आणि अजून जोराने पुढे जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.